नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत करतो। आजचा व्हिडिओ ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचे हप्ते आलेले आहेत अशा लाडक्या बहिणींसाठी देखील आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना एक सुद्धा सध्या मार्च आणि एप्रिल यापैकी एक सुद्धा हप्ता आले नाही आहे, हप्ते मिळण्याची प्रोसेस काय तर या संदर्भात खात्रीशीर माहिती देणार आहोत। साधारणतः काल शनिवार आणि आज रविवार तर या 2 दिवसांमध्ये मे महिन्याचा हप्ता कुठल्याही प्रकारे वितरित होणार नाही आहे आणि साधारणतः हा जो लाभ आहे तो उद्यापासून म्हणजे सोमवारी अगदी डीबीटी ॲक्टिव्ह जर सकाळी होत असेल तर 11च्या सुमारास हा लाभ आहे तो तुम्हाला येऊ शकतो आणि साधारणतः दुपारी जर डीबीटी ॲक्टिव्ह होत असेल तर साधारणतः 3 नंतर आहे तो लाभ आहे तो तुम्हाला येऊ शकतो। सध्या सोशल मीडियावरती हप्ते वितरण सुरू झालेलं आहे, अशा प्रकारचे अनेक मेसेजेस येत आहेत, पण लाडक्या बहिणींना एकच विनंती की हप्ते वितरणाचा GR तर आलेला आहे पण अजून हप्ते वितरण सुरू झालेलं नाही। तर याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला आहे तर अशा लाडक्या बहिणींना मे महिना हप्ता जो आहे तो मिळण्यासाठी काय करावं लागणार आहे तर अशा अनेक व्हिडिओ सध्या समोर येत आहे की तुमचं आधार स्टेडिंग स्टेटस चेक करा, तुमचं बँक खातं लक्षात घ्या, आधार कार्डला लिंक आहे का ते चेक करा, त्याचबरोबर लक्षात घ्या की तुमची जी माहिती आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल करू नका, डीबीटी ॲक्टिव्ह आहे का ती चेक करा। अशा अनेक मेसेज लाडक्या बहिणी पाहत आहेत आणि प्रत्येक महिन्याला हप्ता येण्यापूर्वी अशा प्रकारचे स्टेटस चेक करत आहेत। खरं तर मी सांगू इच्छितो की एकदा का हप्ता येत असेल तर लक्षात घ्या तुम्हाला पुन्हा डीबीटी ॲक्टिव्ह आहे का, आधार सीडिंग आहे का, अशा प्रकारे काहीही चेक करायची गरज नाही आहे। साधारणतः ज्या बँक खात्यामध्ये 11 ते त्याच्यापेक्षा जास्त महिन्यापर्यंत व्यवहार होत नसतात तर त्याचा आधार सीडिंग असेल किंवा इतर गोष्टी आहेत डिॲक्टिवेट केल्या जातात, पण तुमचं तर बँक खातं रेग्युलर अपडेट असतं, दर महिन्याला हप्ता येत असतो, तुम्ही हप्ता काढत असता त्यामुळे त्याच्यावरती तुमचे व्यवहार होत असतात, त्यामुळे शक्यतो लक्षात घ्या की डीबीटी डिॲक्टिवेट होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही, त्यामुळे वारंवार गोष्टी चेक करायच्या गरज नाही। तरी देखील तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर तुम्ही ही डीबीटी चेक करू शकता। हप्ता तर अशा प्रकारे आता जो उद्यापासून किंवा तर अशा प्रकारे आत्ताचा जो येणारा हप्ता आहे तो केवळ मे महिन्याचाच येणार आहे। तर याच्यामध्ये अनेक ठिकाणी सांगितलं जात आहे की थकीत हप्ते सुद्धा लाडक्या बहिणींना मिळणार का तर सध्या जो येणारा हप्ता आहे तो केवळ आणि केवळ मे महिन्याचा 1500 रुपयांचाच हप्ता येणार आहे आणि याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आले नाही आहे त्यांना हा हप्ता येणार का तर मी सांगू इच्छितो की सद्यस्थिती आहे, खरी गोष्ट आहे की हा हप्ता अशा लाडक्या बहिणींना सध्या येणार नाही आहे, कारण का त्यांची कागदपत्र फेर तपासणी अजून झालेली नाही आहे। कारण का जोपर्यंत संबंधित जिल्हाधिकारी असतील तर महिला बालविकास विभागाअंतर्गत त्यांच्याकडे अपात्रतेच्या याद्या जातील, त्यांच्या अंतर्गत कागदपत्र पडताळणीची फेर तपासणी होईल आणि त्याच्यामध्ये पात्र झाल्यानंतर ज्या लाडक्या बहिणी खरोखरच पात्र आहेत, निकषांमध्ये बसत आहेत, घरामध्ये 4 चाकी नाही आहे, उत्पन्न कमी आहे, तांत्रिक कारणांमुळे त्यांचा लाभ आहे तो बंद झालेला आहे, त्यांची फेर तपासणी होऊन हा लाभ आहे तो त्यांना मिळणार आहे। तर ती प्रोसेस देखील सुरू झालेली आहे आणि या प्रोसेसमध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र होतील त्यांचा देखील लाभ त्यांना हक्काचा सन्मान निधी मिळणार आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचे हप्ते आलेले आहेत त्यांना वारंवार डीबीटी चेक करण्याची गरज नाही आहे। ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आले नाही आहे अशा लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करायची आहे, कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर त्यांचा लाभ आहे तो त्यांना मिळून जाणार आहे। आज रविवार आहे, आज दिवसभरामध्ये कुठल्याही प्रकारची डीबीटी ॲक्टिव्ह होणार नाही आहे, लाभ वितरण होणार नाही आहे, हीच आताची सद्यस्थिती आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना हप्ते वितरण सुरू झालेलं आहे, अशा अनेक मेसेजेस येत आहेत, लाखोंच्या संख्येने लाडक्या बहिणी पाहत आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना माझी एकच विनंती की प्रतीक्षा करा, साधारणतः उद्यापासून म्हणजे सोमवारपासून हप्ते वितरण होण्याची शक्यता आहे। आपण हप्ता वितरण झाल्या माहितीपर व्हिडिओ देणार आहोत, तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। जून महिन्याचा हप्ता लवकर वितरित केला जाणार आहे, कारण का पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा वर्षाची जी EKYC आहे ती सुरू होणार आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।